नमस्कार, मी यामिनी सुनील महामुणकर. झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षक हो, विधानसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये अशा काही लढती असतात ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागतं. अशीच एक लढत सध्या नवी मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतेय. ही लढत नेमकी कोणामध्ये होतीये आणि ही लढत निर्माण होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत. कारण आज आपल्यासोबत आहेत निवृत्त IAS अधिकारी आणि अपक्ष उमेदवार विजय नाहटा सर. सर, आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, बेलापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजय नाहटा हे निवडणूक लढवत आहेत. विजय नाहटा हे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. 4 वर्षे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज पाहिलंय. तसंच कोकण विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. 2014 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र फार कमी फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते बेलापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रशासकीय सेवेचा अनुभव दांडगा असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काय आहे नेमकं बेलापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांचे त्यांच्या मतदारसंघाबाबतचे विजन, तसेच नेमके कोणकोणते चॅलेंज त्यांच्या समोर आहेत हे आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊयात. सर, पुन्हा एकदा स्वागत. सर, तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार आहेत. अगदी अट्टीतटीचा सामना इथे रंगलेला बघायला मिळतोय. पण नेमकी तुमची लढत कोणाशी आहे? तुम्हाला काय वाटतं, तुमचा विरोधक कोण आहे? मला असं वाटतं की 2 उमेदवार आहेत. एक भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे उभे आहेत तिसऱ्यांदा. आणि गंमत अशी आहे की संदीप नाईक हे NCP किंवा महाआघाडीकडून उभे आहेत. आणि गंमत अशी आहे की त्यांचे वडील गणेशजी नाईक हे ऐरोलीमध्ये भाजपतर्फे उभे आहेत. म्हणजे एकाच घरामध्ये भाजप जिंदाबाद भाजप मुर्दाबाद अशी परिस्थिती आहे. हे 2 मला मेजर कॅन्डिडेट या मतदारसंघामध्ये दिसत आहेत. पण मला असं फार मोठं काय आव्हान वगैरे वाटत नाही आहे. ज्या पद्धतीचा सपोर्ट, पाठिंबा विविध धर्माकडून, विविध समाज घटकाकडून, विविध भागातल्या लोकांकडून आणि विशेषतः तरुण आणि महिला वर्गाकडून मिळतो आहे, त्यामुळं मला असं वाटतं की लढाई तितकी फारशी अवघड नाही आहे. त्याचं कारण असं आहे की या 10 वर्षामध्ये सध्याच्या आमदार यांनी असं एकही मोठं काम प्रत्यक्षात उभं केलं नाही की जे सगळ्या शहराला उपयोगी पडेल किंवा शहराच्या सेवेमध्ये दाखल झालेलं आहे. आणि हे प्रॅक्टिकली आहे. कागदावर त्यांनी 1000 कामं सांगितली असतील, पण या शहरामध्ये एकही काम केलेलं नाही. जनसंपर्क जवळजवळ शून्य आहे. दुसरी गंमत मी तुम्हाला म्हटलं तसं की संदीपजी नाईक उभे आहेत. त्यांचा या मतदारसंघाशी काही कधी संबंध नव्हता, त्यांनी लक्षही दिलं नव्हतं. पण जसं त्यांना समजलं की आपल्याला भाजपकडून तिकीट मिळणार नाही, त्यांना 2 तिकीटं पाहिजे होती, ते एकदम त्यांनी उडी मारली NCP महाआघाडीमध्ये. आणि त्यामुळं लोकांना समजून चुकलं की हे भाजप नंबर 1 ऐरोलीत उभे आणि भाजप नंबर 2 हे इकडे उभे आहेत. त्याच्यामुळे ते 2 कॅन्डिडेट आणि मी असं मला वाटतं प्रमुख प्राथमिकदृष्ट्या लढत दिसते आहे. सर, तुम्ही नवी मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून कारभार सांभाळलेला आहे, त्यामुळे नवी मुंबईचा भौगोलिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय या सगळ्या बाबींवर तुम्ही अभ्यास केलेला आहे. यंदाची निवडणुकीसाठी तुम्ही अशी कोणत्या पद्धतीने एक नवीन अशी रणनीती आखली आहे प्रचारासाठी, काय सांगाल? नाही, माझं म्हणणं असं आहे की नवी मुंबई शहर जे आहे, शेजारी एअरपोर्ट येणार असल्यामुळं त्याचे अनेक परिणाम या शहरावर होणार आहेत. जसे चांगले परिणाम होणार आहेत तसे वाईट परिणामही होणार आहेत, बरोबर, किंवा होण्याची शक्यता आहे. आणि या शहरामध्ये अटल सेतू शेजारी झालेला आहे, वॉटर ट्रॅफिक चालू होणार आहे, रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावर आहे, मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढते आहे. त्यामुळं हे शहर एक आधुनिक शहर आणि देशातलं महत्त्वाचं शहर निश्चितपणानं होणार आहे. इथली मार्केट कमिटी आशियातली मोठी आहे. इथली TTC इंडस्ट्रियल इस्टेट वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियल इस्टेट. खूप मोठ्या प्रमाणावर डाटा सेंटर या ठिकाणी येत आहेत. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं प्रगत होणारं शहर आहे. आणि या शहराला समजून घेणं, हे प्रश्न समजून घेणं, याच्यावर इलाज करणं, याच्यासाठी अनुभवाची गरज आहे. आणि मला असं वाटतं की तो अनुभव माझ्याकडे, तो मुद्दा घेऊन मी पुढे चाललेला आहे की मी IAS अधिकारी, माझ्याकडे हा. आणि सगळ्यात बेसिक फरक असा आहे, माझ्यावर कुठलाही आरोप नाही, निष्कलंक अधिकारी म्हणून मला पाहिलं जातं. ॲज अगेन्स्ट दॅट या कॅन्डिडेटकडे भ्रष्टाचार, घराणेशाही हा आरोप आहे. त्यामुळं
आम्ही ते फोकस करत आहोत. आणि या शहरामध्ये जी रिडेव्हलपमेंट होते आहे त्या रिडेव्हलपमेंटमध्ये माझं मोठं योगदान असेल. माझा इंटरेस्ट नसेल पण योगदान मोठं असेल. जसं मी फ्री होल्डचा निर्णय करून घेतला, प्रकल्पग्रस्तांचा निर्णय करून घेतला, तर मी दाखवून दिलेलं आहे की मी एक घडवून आणू शकतो. मी 100% क्रेडिट नाही घेत, पण या दोघांचं त्याच्यामध्ये क्रेडिट शून्य आहे. हे मुद्दे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि आपण काही जरी म्हटलं तरी शिक्षणाची गरज आहे. तुम्ही एकदमच अशिक्षित उमेदवाराला मत देणार आहात की IAS ऑफिसरला मत देणार आहात, हा मुद्दा जनतेमध्ये चर्चेला आहे. आणि ही आमची रणनीती आहे. एकंदरीत नवी मुंबईमध्ये जे काही समस्या आहेत, अडीअडचणी आहेत, ते तुम्हाला अगदी जवळून माहिती आहेत आणि तो मुद्दा धरून तुम्ही प्रचाराची रणनीती आखलेली आहे. पण तुम्ही एक उल्लेख केलात की घराणेशाहीचा, आणि महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाहीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि तो मुद्दा देखील तुम्ही नेहमी लावून धरता. प्रचाराची ती देखील एक रणनीती आहे का? माझी नाही, मी तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी प्रचार माझा हे काय करायचे, प्रत्येक कामात 5% यायचे, म्हणून मी त्या उमेदवाराला मिस्टर 5% म्हणायचो, नावच घ्यायचं नाही. ते इतकं फेमस झालं मिस्टर 5% की आजही लोक मिस्टर 5% म्हणतात, लहान मुलं. इतका भ्रष्टाचार आहे. दुसरं कुठलंही पद निघालं की ते पद माझ्या घरामध्ये पाहिजे. आत्तासुद्धा 2 तिकीटं दिली असती तर पक्ष सोडला नसता. हा जो हावरटपणा, ही जी ग्रीड आहे, ह्या शहरामध्ये ते लोकांना आवडलेलं नाही. आणि ज्या पक्षाने तुम्हाला पक्षाचं अध्यक्ष केलं, सगळं तुमच्या हातामध्ये दिलं, त्या पक्षाला तुम्ही नेस्त नाबूद करून टाकलं, पक्ष उधळून लावला, सगळ्या नगरसेवकांना पक्ष बदलायला लावला आणि सगळी पदं तुमच्या घरामध्ये ठेवली. खासदारकी आली तुम्ही, आमदारकी आली तुम्ही, मंत्रिपद आलं तुम्ही, महापौरपद आलं तुम्ही, स्टँडिंग कमिटी आली तुम्ही. हे लोकांना नाही आवडलेलं, म्हणून तो मुद्दा मी वारंवार बोलतो. बरं, वारसाने चांगले लोक असतील तर लोक समजू शकतो. आधी 5% होत्या तर 10% म्हणतात लोक. तुम्ही कुठल्याही रिडेव्हलपमेंटच्या साईटवाल्या डेव्हलपरना विचारा, यांनी एक टीम तयार केलेली, जसं आपण म्हणतो गवळीची गँग आहे, आणि प्रत्येक साईटवर माणसं पाठवून जर तुम्ही डेव्हलपरकडून खंडणी वसूल कराल, ते एकदा वसूल केल्यानंतर तिथले जे राहणारे लोक, त्यांना 2-2, 5-5 वर्ष पैसे नाही दिले की त्रास द्यायचा. त्यामुळे या शहरामध्ये एक दहशत निर्माण झाली की हा मनुष्य निवडून आला तर आपलं रिडेव्हलपमेंट होणार नाही. तुम्हाला मॅडम मी सांगतो, या शहरामध्ये 3 लाख लोक डिलॅपिलेटेड बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांचं रिडेव्हलपमेंट होणं हे फार गरजेचं आहे. आणि यांच्यामुळे ते आणणार आहे याची खात्री आहे लोकांना. बरं, मी तोंडी बोलतो नाही, आम्ही पोलीस कमिशनरकडे जाऊन बाकायदा खंडणीबाबत तक्रार केलेली आहे. इतका सिरियस इश्यू आहे, त्याचा आम्ही प्रचारामध्ये हे करतो आहे. तुम्ही आता पुनर्विकासाचा मुद्दा काढलात म्हणून विचारते की तुम्ही नेहमीच पुनर्विकासावरच का भर देता? पण पुनर्विकास हा या शहराचा आत्मा आहे. आपण एखादी बिल्डिंग जाऊन पहा, बिल्डिंगची अवस्था इतकी वाईट आहे सगळ्या की आत्ता आपण गेलो तर आपल्याला वाटतं आपण आपल्या अंगावर बिल्डिंग पडेल आणि आपला फोटोच लागेल, हार घातला जाईल, इतकी वाईट परिस्थिती. त्या लोकांना मदत करणं हे माझं मिशन आहे, माझं कर्तव्य आहे, मॉरल अँड लिगल. आणि म्हणून मी वर्कशॉप वेळोवेळी घेतले, प्रत्येक सोसायटीला लेखी कळवलं की तुम्हाला लिगल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, टेक्निकल काही मदत पाहिजे असेल तर ती मी मोफत देतो. कारण या सगळ्या घरामध्ये राहणारी माणसं ही खूप गरीब आहेत, हे महाराष्ट्रीयन माणसं आहेत, त्यांना त्यांचं चांगलं घर मिळावं याच्यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्नशील आहोत. आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळी नगरविकास मंत्री असताना त्यांच्या पाठी लागून नव्या मुंबईच्या रिडेव्हलपमेंटसाठी वेगळा चॅप्टर करून 5, 5.5, 6पर्यंत FSI आम्ही मिळवला, जेणेकरून तो डेव्हलपर आणि टेनंट किंवा मालक जो आहे त्या दोघांनाही उपयोगी व्हावा. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याचा अडथळा या उमेदवाराचा असल्यामुळं लोकांमध्ये प्रचंड घाबराट आहे की हा निवडून आला तर आपलं वाटोळं होईल. पुनर्विकासाप्रमाणेच तुम्ही नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्डचं जे प्रकरण आहे याच्यासाठी देखील तुम्ही पाठपुरावा केला होता, अगदी थोडक्यात हा सांगा मी त्याविषयी. तुम्हाला सांगतो, जमिनी फ्री होल्ड करण्याचा जो शासनाचा निर्णय आहे हा नव्या मुंबईच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा निर्णय आहे. बरं, याचा फायदा किमान 8 लाख लोकांना होईल. पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सिडकोत जावं लागायचं, फ्लॅट ट्रान्सफर करायचा असेल, दुरुस्त करायचा असेल, मॉर्गेज करायचं असेल, विकायचं असेल, आणि सिडकोचं तसं वर्किंग खूप स्लो आहे. त्यामुळे वर्ष 2-2 वर्ष जायची आणि खूप पैसे जायचे लोकांचे, मानसिक त्रास खूप होता. आम्ही पाठपुरावा करून फ्री होल्डचा निर्णय करून घेतला. आता सिडकोकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे सिडकोला मी नेहमी खास सासू बनतो, त्या सासूच्या ह्याच्यातून आमची मुक्तता झाली. फक्त एक त्याच्यामध्ये छोटा मुद्दा असा राहिला की त्यांनी लेसीपासून मालक, ॲब्सोल्यूट ओनर ज्याला आपण म्हणतो,
ते करण्यासाठी जी रक्कम मागितली ती थोडी जास्त आहे, ती कमी करून घेतली. तर याचा एवढा मोठा निर्णय नव्या मुंबईच्या इतिहासात नाही झालेला नाही. त्याचं श्रेय आम्हाला मोठ्या प्रमाणावर मिळालेलं आहे. तो मुद्दा मी प्रचारामध्ये निश्चितपणाने घेतला. 2014ला देखील तुम्ही निवडणूक लढवल्या होतात, पण त्यावेळेस खूप कमी फरकामध्ये तुमचा पराभव झाला. पण कमी फरकामुळे असं जाणून आलं की लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे. की हा विश्वास कसा काय तुम्ही संपादन मॅडम काय केला? झालं मी तुम्हाला सांगतो. मला नॉमिनेशन भरतो ना आपण, त्याच्या आदल्या दिवशी शेवटचा दिवस असतो, आदल्या दिवशी आदरणीय उद्धव साहेबांनी सांगितलं नाटासाहेब जाऊन तुम्ही लढा, कारण युती तुटली, ती राजकीय घटना घडली, ॲक्सिडेंट घडला. आणि त्या 15 दिवसामध्ये मी राजकारणात पूर्ण नवीन होतो, कार्यकर्ते माहीत नव्हते, तुमच्या निवडणुकीची रणनीती माहीत नव्हती. तरी देखील मला 51-52 हजार मतं पडली. मी अर्धा पाऊण टक्क्या मताने हारलो. त्याचं कारण असं होतं की 4 वर्ष मी या शहराचा म्युन्सिपल कमिशनर होतो आणि या कालावधीमध्ये मी या शहराचा आमूलाग्र विकास केला, चेहरा मोहरा बदलून टाकला. मोरबे धरणाचं जे कागदावर होतं ते पूर्ण करून टाकलं. मोरबे धरण पाईपलाईन तिथून इथं आणली, इंटरनल 300 किलोमीटरची पाईपलाईन टाकली आणि पाण्याचा 25 वर्षाचा प्रश्न सोडवला. सिवेजचा प्रॉब्लेम होता, सिवेज लाईन नव्हत्या. आपल्या MMRDA कडून किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे पैसे आणून सगळीकडे सिवेज लाईन टाकल्या. STP तयार केले, जे आशियामधले बेस्ट STP आहेत ते मी तयार केल्यामुळं हे जे घाण पाणी समुद्रात जायचं आणि एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम व्हायचा, ते सगळं काम मी केलं. हेडक्वार्टरची जी बिल्डिंग दिसते विच इज द बेस्ट बिल्डिंग इन द कंट्री लोकल बॉडीच्या बाबतीत, त्या बिल्डिंग उभारणीचं माझं काम आहे. या ठिकाणी जी मोठी मोठी हॉस्पिटल दिसतात तुम्हाला, ऐरोलीचं हॉस्पिटल असेल, नेरूळचं हॉस्पिटल, बेलापूरचं हॉस्पिटल, हे मी केलं. ठाणे बेलापूर रोड केला, हा अमरा रोड केला, APMC मधले सिमेंटचे रस्ते केले. इथे 50 शाळा होत्या जुन्या काळातल्या ग्रामपंचायतीच्या, त्या पाडून 50च्या 50 नवीन शाळा बांधल्या. ETC सेंटर दिव्यांग मुलांसाठी केलं, विच इज द बेस्ट इन द कंट्री. मला मनमोहन सिंग साहेबांनी 21 एप्रिलला बोलवून सिव्हिल डेला एक्सलन्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, जे देशातलं सिव्हिल सर्व्हिससाठी बेस्ट अवॉर्ड आहे, ते मला दिलं. 1 लाख रुपयाचा चेक वैयक्तिक दिला. प्रेसिडेंट ऑफ इंडियाने ही कामं जी केली सिवेजच्या बाबतीत, लँडफिल्डच्या बाबतीत, त्याच्यामध्ये बेस्ट सिटी अवॉर्ड मला दिलं. पाणी पुरवठ्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सातत्यानं 3 वर्षाचं अवॉर्ड मला मिळालं. अनेक कामं केली मी. 100 गार्डन ॲट ए टाईम तयार केली. सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्र तयार केली. जे जे शक्य होतं, आरोग्याच्या सगळ्या सर्व्हिसेस अपग्रेड केल्या, फायर स्टेशन अपग्रेड केले, लायब्ररी चालू केल्या, स्टेडियम बांधलं. इतकी कामं मोठ्या प्रमाणावर 4 वर्षात झाली की लोकांना असं वाटलं अरे हा माणूस काम करणार आहे, हा माणूस काम करू शकतो. पण सर, ही सगळी विकास कामं करताना तुम्ही आणखीन एक दावा केलेला होता की तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या देखील समस्या सोडवल्यात. त्या सगळ्या कशा पद्धतीने सोडवल्यात? आत्ता काय झालं की आता 23 सप्टेंबर का 24 सप्टेंबरला आम्ही शासनाकडून एक GR घेतला. त्या GR मध्ये जो 30-35 वर्ष या शहरातले जे प्रकल्पग्रस्त आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या म्हणून आपण सगळे सुखाने इथे राहतो आहोत. बरोबर. त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही. जे की दोन्ही नेते त्यांच्या समाजाचे आहेत, परंतु त्यांनी समाजाला फक्त मतपेटी म्हणून पाहिलं, काहीच केलं नाही. आम्ही जेव्हा 2-3 वर्ष मागच्यापासून काम करतो आहोत, आम्ही त्याचा अभ्यास केला. प्रकल्पग्रस्तांचे आमचे जे नेते त्यांना बरोबर घेतलं आणि असा शासन निर्णय आणला 2 महिन्यापूर्वी की ज्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या समस्या सुटल्या. विकास कामांची संपूर्ण माहिती तुमच्याकडून कळली आहे. थोडा आपण राजकीय चर्चेकडे आता वळूयात. शिवसेना आणि विजय नाटा यांचा अगदी जुने संबंध आहेत आणि सगळे शिवसैनिक अजून देखील तुमच्या बरोबर आहेत. पण सध्या या ज्या निवडणुकीमध्ये बेलापूर मतदारसंघाला शिवसेनेकडून एकही जागा न मिळाल्याने कुठेतरी नाटा नाराज होते आणि म्हणून त्यांनी सोडचिठ्ठी दिली. माझ्यावर अन्याय झाला असं माझं मत आहे. मी 2019ला निवडणुकीला तिकीट मागितलं. त्यावेळी वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं की नाटाजी तुम्ही आत्ता माघार घ्या आणि 2024ला आम्ही तुम्हाला तिकीट देऊ. सातत्याने आम्ही पक्षशिस्त पाळून आत्तापर्यंत काम केलं आणि 11th आवरला ज्या आमदारांनी काहीच काम केलं नाही, तुम्ही परत त्यांना तिकीट दिलं. दुसरं तिकडे भाजपचं तिकीट होतं, त्याच घराणेशाहीला दिलं. म्हणजे या लोकांच्या किती दिवस तुम्ही पालख्या उचलणार आहात? बरे चांगले लोक असते तर आम्ही विरोध केला नसता. हे निष्क्रिय लोक आहे, घराणेशाहीचे लोक आहे, यांच्या पालख्या उचलण्याचं आम्ही काही कारण नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी शिबिरं घेऊन मला शपथ घातली की साहेब तुम्ही कुठूनही उभा राहा, कम्युनिस्टाकडून राहा, अपक्ष राहा, काही करा, आम्ही तुमच्या पाठीशी. आणि तुम्हाला मी सांगतो एक्सेप्शनल केस आहे
की सबंध शिवसेनेचे 100% कार्यकर्ते हे आज माझ्याबरोबर आहे. एकही कार्यकर्ता असा नाही की जो माझ्याविरुद्ध काम करतो. कारण त्यांनीच मला शपथ घातली होती, ते काही धार्मिक विधी केला होता. मी ज्या पक्षामध्ये पूर्वी होतो ज्याला आपण उभाटा म्हणतात आता, त्या पक्षाचे जवळजवळ सगळे कार्यकर्ते माझे वेलविशर. ह्याचा मला अभिमान आणि गर्व आहे की सगळे सैनिक माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे पक्ष आहे की नाही मला फरक नाही पडला. उलट अपक्ष असल्यामुळं अनेक पक्ष माझ्या बरोबर आले. पण जेव्हा तुम्ही सोडचिठ्ठी दिली त्यावेळेस मध्यंतरी अशा चर्चा रंगलेल्या की आता विजय नाटा आहेत ते शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार आहेत आणि तुम्हाला तिकीट मिळणार अशी देखील चर्चा रंगलेली होती. साहजिक आहे. हे काय झालं की माझं गाव बारामती आहे. बरं. जेव्हा ही दोन्ही तिकीटं भाजपला गेली त्यावेळी मला पवार साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांनी असं म्हटलं की नटाजी तुम्ही आमच्याकडून आमच्याकडून उभं राहा. त्यामुळे त्यांच्या माझ्या गाठीबिटी झाल्या पण प्रवेश नाही झाला. आणि जेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला तिकीट नाही मिळत आणि आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं तो उभं राहायचं, त्यामुळे एक राजकीय अपरिहार्य देतो किंवा मला या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. कारण या लोकांच्या हातात परत सत्ता दिली त्याचा एकच फायदाही होईल की यांच्या घराण्याची जी परंपरा आहे स्वतःची प्रॉपर्टी वाढवणं, लोकांकडे दुर्लक्ष करणं, लोकांशी वाईट वागणं, घराणेशाहीचा जपणं, त्याच्या पलीकडे काय होणार नाही ते मला डायजेस्ट होत नाही. मी तुम्हाला सांगतो. बरोबर. सर, सध्याच्या घडीला नवी मुंबईमधील सगळ्यात मोठा प्रकल्प म्हणजे विमानतळाचा. एक IAS अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं, विमानतळाच्या या प्रकल्पामुळे या शहरावर काही परिणाम होतील का? हे विमानतळ आल्यानंतर त्याचे जे परिणाम होणार आहेत, मग मी म्हटलं तसं पब्लिक ट्रान्सपोर्टचा इश्यू येईल, अकोमोडेशनचा विषय येईल, पाणी कमी पडेल, सिवेज लाईन कमी पडतील. लक्षात घ्या, रस्ते अरुंद होतील, पार्किंगचा प्रॉब्लेम होईल. ह्या सगळ्या अडचणींचं आम्ही नोटिंग केलेलं आहे. याच्यावर काय इलाज करावा लागेल. या शहरामध्ये विमानतळ आल्यानंतर पासपोर्ट ऑफिस नाही, तर आम्ही होम मिनिस्टरला लिहून टाकलं की रायगड जिल्हा आणि आम्हाला दरवेळी ठाण्याला जावं लागतं, मेहरबानी करून आम्हाला पासपोर्ट ऑफिस इथं द्या. सर, जर तुमची सीट निवडून आली तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एक बेलापूरकरांसाठी आहे, तो म्हणजे फ्लेमिंगोचा पर्यावरणाच्या दृष्टीने. तर पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तुम्ही नेमकं काय कराल, कोणत्या उपाययोजना तुम्ही राबवाल? फ्लेमिंगो हा प्रश्न नाहीये. फ्लेमिंगो हे आम्हाला वरदान आहे. हो. दिस इज अ एक्सक्लुझिव्ह बेनिफिट टू नवी मुंबई. लाखो फ्लेमिंगो इथे येतात आणि आपल्याला माहिती आहे वेगळा क्लास आहे फ्लेमिंगोला पाहणारा. आणि आपलं नशीब आहे, सुदैव आहे की इथे फ्लेमिंगो येतात. दुर्दैवाने हे फ्लेमिंगो त्याला पाहण्यासाठी जे लोक येतात त्यांच्यासाठी काही व्यवस्था विशेष नाही. हाच प्रश्न आहे. ती व्यवस्था करणं आणि त्याच्या आधारे या शहराचं पर्यटन वाढवून या शहराच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देणं आणि या शहराचं नाव प्रसिद्ध करणं पर्यटनाच्या स्थळामध्ये, ती माझी प्रायोरिटी आहे. सर, विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुमचं विजन काय असणार आहे? चांगल्या प्रकारचं एंटरटेनमेंट सेंटर पाहिजे, कल्चरल सेंटर पाहिजे, हे विद्यार्थ्यांना निर्माण करून देणं. आणि दुसरा माझा असा मुद्दा आहे की या शहरामधल्या खूप पालकांची मुलं ही परदेशात जातात आणि त्यांना जे कन्सल्टेशन लागतं त्याच्यात खूप पैसा खर्च होतो, चुकीच्या माहिती बऱ्याच वेळा मिळते. माझं असं म्हणणं आहे की शासनाच्या किंवा महापालिकेच्या वतीनं एखादं सेंटर असं उघडा की जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीज त्याची माहिती त्या पोर्टलवर असेल. सर, आम्ही अनेकदा तुम्हाला पाहिलंय की धार्मिक स्थळांबाबत देखील आपण सेन्सिटिव्ह आहात. मी आहे. त्याचं कारण असं आहे की सिडको आल्यानंतर जिथे जिथे रिकाम्या जागा होत्या अशा 50-100 ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी, कुठे मंदिर असेल, काही असेल, अन्य संस्था असेल, धार्मिक स्थळं बांधलेली. त्यांनी अचानक 30 वर्षांतर जागा होऊन सिडको म्हणतो की आम्ही पाडून टाकणार. त्याला मी विरोध केला. त्यामुळं सगळे हे जे ट्रस्टी आहेत धार्मिक संस्थांचे ते माझ्या प्रेमामध्ये, त्यांनी अनेक वेळा मला बोलवून सार्वजनिक पद्धतीने सत्कार केला आणि त्यांना असं वाटतं की धार्मिक स्थळं वाचवणारा हा आपला मनुष्य. बरोबर. सर, नवी मुंबईचे पालिका आयुक्त म्हणून तुमची कारकीर्द फारच प्रसिद्ध आहे. जर आपण निवडून आलात तर नवी मुंबईकरांचा कोणता प्रश्न सर्वात आधी तुम्ही मार्गी लावाल? मी तुम्हाला सांगितलं तो एअरपोर्टमुळे होणारे जे परिणाम आणि दुष्परिणाम आहेत, त्या ज्या अडचणी आहेत, मी जसं पासपोर्ट ऑफिस म्हटलं, रस्त्याची रुंदी म्हटलं, पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलं, अकोमोडेशन म्हटलं, किंवा तो जो एक क्लास येणार आहे त्या क्लाससाठी जी रिक्वायरमेंट आहे ती तयार करणं हा एक भाग. त्याच्यापेक्षा मग मी परत आता रिपीट नाही, पार्किंगचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम हा मला प्रामुख्याने बघावा लागेल. आणि याशिवाय जे 2 निर्णय करून घेतलेत, फ्रीहोल्डचा निर्णय आणि प्रकल्प, त्याचं इम्प्लिमेंटेशन ताबडतोब करून घेणं ही माझी प्रायोरिटी असेल.
सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न की नवी मुंबईकरांनी तुमच्याकडून कोणती आशा ठेवावी आणि नवी मुंबईकरांनी तुम्हालाच का मतदान करावं? आता नेहमी ते गाणं आहे आमचा, नव्या मुंबईला आता बदल हवा. याच चेहऱ्यांना बघून लोक कंटाळलेले आहेत. हे आल्यानंतर रिडेव्हलपमेंट होणार नाही. हे आल्यानंतर टक्केवारी वाढेल. हे आल्यानंतर घराणेशाही वाढेल. ही भीती लोकांच्या मनामध्ये आहे. ती असू द्या, तो निगेटिव्ह भाग झाला. परंतु माझ्यासारखा 33 वर्ष शासनामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी काम केलेला आणि अनुभव असलेला एक IAS अधिकारी हा चांगला पर्याय त्यांना दिलेला आहे. माझ्यावर कुठलाही कलंक नाही. मला मीडियाने सुद्धा त्यावेळी खूप सपोर्ट केला होता. त्या सगळ्या गोष्टीचं प्रामुख्यानं विचार करा आणि कम्पेअर करा या सगळ्या उमेदवारामध्ये आणि सत्सद्विवेक बुद्धीला तुमचे वाटेल. त्यानंतर तुम्ही मतदान करा असं आव्हान मी त्यांना केलेलं आहे. येस, नक्कीच सर. तुमच्या पुढील वाटचालीकरता झी 24 तासकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. खूप खूप आभारी आहे. IAS अधिकारी आणि अपक्ष उमेदवार विजय नाहटा सरांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये ते कोणकोणती विकास कामे करणार आहेत, तसंच महाराष्ट्रातील राजकारणातील घराणेशाही आहे त्याच्यावर ते ब्रेक लावणार का, हे सगळं बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. प्रेक्षक हो, आमदार व्हावंसं वाटतंय या कार्यक्रमामध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास.